रात्रीची झोप उडवते, दिवसभर रिकामं बसू देत नाही, यश गाठेपर्यंत शांत स्तब्ध राहू देत नाही, ती असते जिद्द. जिद्दीने माणूस प्रगती करतो, जिद्दीने माणूस उन्नती करतो. जिद्द असेल तर एक आदर्श व्यक्ती, एक प्रभावशाली व्यक्ती, एक प्रेरणा स्त्रोत म्हणून आपण समाजासमोर उदाहरण म्हणून उभं राहू शकतो. मागे वळून न बघता सतत समोर चालत जाणे, हातात घेतलेलं काम पूर्ण धैर्य आणि चिकाटीने पार पाडण्याची तयारी करणे, तळमळ असणे, ही असते जिद्द. माझं ठरवलेलं जे काही आहे ते पूर्ण केल्याशिवाय मी थांबणार नाही, मला कोणी थांबवू शकत नाही, हा विचार, हा दृढ संकल्प म्हणजे असते जिद्द. खडतर प्रवास, अडचणींवर मात करून फुल डेडिकेशननी समोर चालत जाणे, ही असते जिद्द. बट द पॉइंट इज, जिद्द कशासाठी, का जिद्द आपण कधी करतो, कुणासाठी? ज्या ज्या लोकांनी माझ्यावर अविश्वास दाखवला आहे, हा अविश्वास का, त्याची कारण शोधून त्याच्या मुळापर्यंत जाऊन मला एक रिस्पॉन्सिबल पर्सन बनायचं आहे, स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे, त्यासाठी जिद्दीने मला प्रयास करायचा आहे. तू युजलेस आहेस, तू रिकाम टेकडा आहे असं हिणवणाऱ्यांसमोर एक कर्तबगार व्यक्ती म्हणून मला उभं राहायचं आहे. फक्त त्यांना दाखवायसाठी नाही, तर स्वतःसाठी, की मी सुद्धा कोणीतरी आहे, मी सुद्धा काहीतरी आहे. ज्या ज्या लोकांनी मला नाकारलं आहे त्यांना कधीतरी नक्कीच पश्चाताप होईल की त्यांनी काय गमावलं, इतकं मला स्वतःला तयार करायचं आहे. मला घडवताना ज्यांनी स्वतःची झीज केली, स्वतःला झिजवून टाकलं, अशा लोकांसमोर मला स्वतःला इतकं कॅपेबल बनवायचं आहे की त्यांना एक कम्फर्ट लाईफ मी देऊ शकेल. ती कम्फर्ट लाईफ त्यांना प्रोव्हाइड करण्याची जिद्द माझ्या अंगी असली पाहिजे. जेव्हा मन खच्च होतं, काय करावं सुचत नाही, सगळं संपल्यासारखं वाटतं, विचारांचा गोंधळ तयार होतो, शंका कुशंका मनात येतात, आत्मविश्वास कमी वाटतो आणि भीती वाटते, कॉम्पिटिशनची, कंपॅरिझनची, स्वतःवरच प्रश्नचिन्ह आपण उभा करतो. अशा वेळेला डोळे घट्ट मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा की मी काय ठरवलं होतं, मला काय हवं होतं, मला काय मिळवायचं होतं. तो आपला गोल, तो टार्गेट, तो उद्देश, तो रिकॉल करा आणि इमॅजिन करा की ते तुम्ही फुलफिल केलं आहे, ते तुम्ही मिळवलेलं आहे, त्या वस्तूपर्यंत, त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचले आहे. आणि आता तो क्षण सेलिब्रेट करताना इमॅजिन करा. बघा कसा आनंद तुमच्या चेहऱ्यावर येतो, कशी चमक तुमच्या चेहऱ्यावर येते. एखाद्या ब्लॅकबोर्डवर शब्द जसे मोत्यांसारखे चमकतात ना, डोळे घट्ट मिटवल्यानंतर झालेल्या त्या काळोखामध्ये तुमचं स्वप्न चमकताना दिसतं, जिद्दीने मिळवलेलं तुमचं यश शाईन करताना दिसतं. डोळे उघडा आणि बघा की किती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही स्वतःमध्ये तयार केली आहे. जे यश फुलफिल झाल्याचं, सेलिब्रेट केल्याचं तुम्ही इमॅजिन केलं होतं, विचार करा, जेव्हा तुम्ही त्याला प्रत्यक्ष रूप द्याल, तुमच्या जिद्दीने ते प्रत्यक्षात घडवून आणाल, तेव्हा तो आनंद किती आणि कसा राहील. जे पाय मागे खेचल्यासारखे वाटत होते, थांबल्यासारखं वाटत होतं, त्या पायांकडे बघा आणि स्वतःला सांगा की हा फक्त एक पॉज होता. लक्षात असू द्या की कधी कधी दुपटीने समोर जायसाठी एक स्टेप मागे सुद्धा यावं लागते, पण तिथे थांबायचं नसतं. पुन्हा जोमाने प्रयत्न करावा लागतो, पुन्हा जोमाने हार्डवर्क करावा लागतो आणि समोर जायचं असतं. सो मेक द डिसिजन, ट्रस्ट दॅट नथिंग इज इम्पॉसिबल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय, टेक केअर, थँक यू.